तर आज मी फक्त अर्धी वाटी साबुदाण्याच्या पिठापासून खूप छान क्रिस्पी टेस्टी तिखट झणझणीत असे हे साबुदाण्याचे भजे बनवले, म्हणजे साबुदाणा पकोडासुद्धा तुम्ही याला बोलू शकता। साबुदाणा खिचडी, साबुदाणा पुरी आणि साबुदाणा वडा नेहमीच खातो, पण साबुदाण्याचे भजेसुद्धा बनवले जातात। ते इकडे बघू शकता, खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही हे फराळासाठी साबुदाण्याचे क्रिस्पी कुरकुरीत असे हे भजे बनवू शकता। बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला मात्र इतके चटपटीत तिखट लागतात ना की भूकच एकदम शांत होती। तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य। इकडे फक्त अर्धी वाटी मी साबुदाण्याचं पीठ आणलेलं आहे। रेडीमेडच आणायचं किंवा वाटूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण रेडीमेड पिठाचे छान भजे होतील। थोडी कोथिंबीर घ्यायची, त्यानंतर आपण इकडे एक बटाटा कट करून घेतलेला आहे, कच्चा बटाटा वापरायचा आहे। त्यानंतर अद्रक, मिरची आणि थोडेसे जिरे लागणार आहेत। तर आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये झटकीपट हे थोडेसे भजे बनवायचे। खायचं मन झालं की, तर मला जरा खायचं मन झाले म्हणून मी हे झटकीपट थोड्याशाच पिठाचे बनवते। भरपूर क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता, पण चहासोबत खूप भारी लागतात। तर इकडे मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर इकडे एक बटाटा जो कापलेला आहे तो टाकून घेते, कच्चावाला वापरायचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत, सॉरी नाही टाकले अजून, मिरची आणि अद्रक टाकून घ्यायचं। आता मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। आता इथे मी जिरे टाकते, जिऱ्याने खूप छान स्वाद येतो प्रत्येक भाज्याला किंवा खिचडी वगैरे बनवलं तर जिरे हे गरजेचे आहेत। आणि थोडीशी कोथिंबीर, आता कोथिंबीर चालत असेल तर वापरा, नाहीतर स्किप करा। थोडंसं किंचित पाणी थोडंसं टाकून एक मिनटाला चेक करून थोडंसं मिक्स करून मग हा बॅटर तयार करायचा मिक्सरमध्ये। अगदी थोडेच पाणी टाकायचं आणि मग जसं लागेल तसं पाणी टाकून मग याचा छानपैकी बॅटर बनवून घ्या। हे अशा पद्धतीने हे बघा, असं भज्याचं पीठ हे तयार होतं। साबुदाण्याच्या पिठापासून तयार झालेलं आहे हे भज्याचं पीठ। हे असं टेक्स्चर पाहिजे जेणेकरून आपल्याला भजे पाडता येतील। आता आपण एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊया। आता ह्या भांड्यामध्ये सगळं पीठ जे तयार झालं आहे भज्याचं ते मी हे काढून घेते। तर सगळं पीठ आता मी हे काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कसं मीठ टाकलं नव्हतं, तर फराळामध्ये चालतं ते मीठ टाकायचं आणि मग चमच्याने एकजीव करून घ्यायचं, किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस वाटण करतो त्यावेळेसच मीठ टाकलं तर खूप चांगले। विसरले होते मी, पण असं नंतर पण टाकू शकता। आता मिक्स करून घ्यायचं आणि हे भज्याचं पीठ झालं आहे तयार। कढाईमध्ये तेल छानपैकी तापून घ्या आणि मग मंद गॅस करायचा। साबुदाणा आहे हे काय आपलं नॉर्मल बेसन पीठ नाही, त्यामुळे थोडासा याच्यामध्ये चिकटपणा असतो, थोडा वेळ लागतो भजे तयार होण्यासाठी, म्हणजे इतका पण वेळ लागत नाही, 5 मिनटं तरी लागतातच। हे असं हाताच्या सहाय्याने तुम्हाला जसं जमन तसं हे लहान मोठे आवडीनुसार भजे पाडून घ्या। जसे येतील तसे, काही याला आकार वगैरे द्यायची गरज नाही आहे, जसे येतील तसे पाडायचे आणि जितके बसतील तितके पाडायचे। चमच्याच्या सहाय्याने सुद्धा पाडू शकता, जेणेकरून हात स्वच्छ राहतो, किंवा मग असं हाताने सुद्धा टाकू शकता। तर मला हाताने कसं पटापटा जमतं। तर भरपूर सारे मी हे एका बॅचमध्ये हे भजे जे आहेत ते पाडून घेतले साबुदाण्याचे। सुरुवातीला जरा तेल ना छानपैकी तापून घ्यायचं आणि मग मंद गॅस ठेवायचा आणि चांगला ह्याच्यामध्ये ना कडकपणा तयार होऊन द्यायचा। घाई अजिबात करू नका, नाहीतर साबुदाणा असल्यामुळं तो चिटकतो तर सगळ्यात महत्त्वाचं, आणि दुसरी गोष्ट तुटले जाऊ शकतात पलटी करता वेळेस। म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवते की ह्या साबुदाण्याला पलटी करायची घाई करू नका। हे असं सुरुवातीला चमच्यानी पहिलं चेक करा की खालून हा कडक झालेला आहे का नाही भजा। हे बघा, हे असं चमच्याच्या सहाय्याने चेक करायचं। तर मी जरा चेक करून बघते, हे बघा अजूनही हा चिटकलेला आहे, हे असं चेक करायचं। जर सुटला गेला भजा असा तरच पलटी करायचं हलक्या हाताने सगळे भजे। घाई अजिबात करू नका, खूप छान रेसिपी आहे, खूप छान फराळ आहे, त्यामुळे जरा ह्याला जपून करा, प्रेमाने करा। हे बघू शकता मस्त आहे, असं थोडंसं चिटकलं की मग तुटला जातो, पण एखादा तुटला तर काही हरकत नाही, भजा आहे तो कडक होतो तेलामध्ये। आता हे सगळे बघा पलटी करून घेते, जे पण 1-2 तुटल्या जातीलच असं काही नाही आहे, पण तुटलेलं काढून ठेवू शकता आणि मग नंतर त्याला फ्राय करायचं। आता हे मस्त झालेलं आहेत कडक क्रिस्पी हे साबुदाण्याचे भजे।
तेही काढून घेते एका प्लेटमध्ये आणि मग तुम्हाला सर्व करते. पहिल्या बॅचमध्ये जितके झालेले आहेत तितके मी तुम्हाला काढून दाखवते. बाकीचं जे बॅटर उरलं आहे त्याचं मी करते, पण हे सुरुवातीचे मी तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त झालेले आहेत. चला गरमागरम मी जरा आता ह्याला सर्व करून दाखवते तुम्हाला. तर हे असं मस्त काढून घ्यायचे भजे. कडक क्रिस्पी कुरकुरीत असे हे साबुदाण्याचे भजे तयार झाले आहेत खाण्यासाठी. एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं, निथळून घ्यायचं सगळं. आणि आता मी हे थोडेसे थंड करून एका वाटीमध्ये काढून घेतलेत. पाहू शकता याचा रंग किती सुंदर आहे. मिरचीचा इतका छान तिखटपणा आहे, जिऱ्याचा फ्लेवर आहे, अद्रक आहे, मस्तचपैकी लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थोडंसं जर लिंबू पिळून खाल्लं ना तर इतके भारी लागतात ना. आणि कसं असतं फराळामध्ये ना आपल्याला चटपटीत असं मस्त खाऊ वाटतं. तर जरा वेगवेगळं काहीतरी चांगलं ट्राय करून खायचं. म्हणजे नेहमीच आपण फराळामध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा पापड वगैरे करतो. ते हे बघा किती मस्त कडक झालेला आहे हा साबुदाण्याचा भजा. हे ना तुम्ही गरमागरम चहासोबत ना खूप भारी लागतो. आणि असं बनवून ठेवा, पूर्ण दिवस तुम्ही याला खाऊ शकता, काही खराब होत नाही. आणि वेळ जसं जसं जातो तसं याचा कडकपणा तयार होतो. फक्त एवढीच खात्री घ्या की फ्राय करताना थोडंसं याला जपून करा, म्हणजे घाई करू नका आलटीपलटी करायला. बस याच्या व्यतिरिक्त खूप सोपे भजे आहे, ते नक्की ट्राय करून बघा. फराळामध्ये झटकेपट होणारी ही साबुदाण्याची भज्याची रेसिपी. फक्त चहासोबत हे खूप मस्त लागतात. त्यामुळे हे बघा एक वाटी अशी भरून घ्यायची आणि गरमागरम चहाचा कप घ्यायचा आणि फराळ म्हणून हे भजे नक्की ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक छान अशीच नवीन रेसिपी घेऊन. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि फराळाचं असं छान करून खा. तर मस्त झालेले आहेत. आता गरमागरम चहा बनवायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.